नमस्कार मंडळी, मी आहे ऋतुजा आणि तुम्ही सर्वजण पाहणार आहेत रेणुका देवी मंदिर माहूरगड। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी हे एक मंदिर आहे। कळसाच्या काळातही जागृत असलेलं हे एक प्राचीन देवस्थान आहे। इतर शक्तिपीठांमध्ये देवी जिथे संपूर्ण रूपात असते, इथे माहूरगडावर केवळ तांदळा आहे। तेवढीच तेजस्वी, तेवढीच प्रभावी। अनेक घराण्याची कुलदेवी असल्यामुळे इथे रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात। मंदिर गाठायला लागतात 200हून अधिक पायऱ्या आणि त्या चढताना दोन्ही बाजूंनी दिसतात फुलं, नारळ आणि प्रसाद विकणारी छोटी दुकाने। दर्शन घेण्याआधीच मंदिराच्या समोर तांबूळ विकला जातो, जो देवीच्या मुख्य नैवेद्यांपैकी एक आहे। मग तांबूळ कुटून झाल्यानंतर आम्ही लागलो होतो दर्शनाला। मंदिराच्या गाभाऱ्यात पोचताच क्षणी आम्हाला भेटली देवीची आरती। मन एकदम प्रसन्न झालं। एवढ्या दुरून आलेलो आणि वाटलेही नव्हतं की आरती मिळेल आणि छान वाटलेलं। आणि मग आम्ही निघालो। देवीचं दर्शन व आरती झाल्यानंतर मंदिराचं निसर्गमय, शांत आणि मनाला स्थिर करणारं वातावरण पाहायला। या गडावर दत्तात्रय आणि परशुरामाचीही मंदिरे आहेत। भक्ती, इतिहास आणि अध्यात्माचं एकत्र दर्शन। ही केवळ देवदर्शनाची यात्रा नाही। त्या पद्धतीने आमची एक यात्रा सफल झाली आहे, जिथून सुरुवात झाली आहे रेणुका माता मंदिर माहूरगड। थँक्यू फॉर वॉचिंग।